हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 3 जानेवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 23 जानेवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पुढची न्यूज आहे म्हणजे आपली पहिली जी न्यूज आहे ती इकॉनॉमिकल विकर सेक्शनशी रिलेटेड आहे आणि सुप्रीम कोर्टाने याच्या अगोदर सांगितलं होतं की इकॉनॉमिकल विकर सेक्शनचा नेमका क्रायटेरिया काय आहे हे सेंटरनं जाहीर करायला पाहिजे आणि त्या दृष्टीतून सेंट्रल गव्हर्नमेंटने एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीनं तो रिपोर्ट दिलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्याचा क्रायटेरिया जो आहे EWS नेमकं कोणाला म्हणायचं, कोणत्या फॅमिली ज्या येतात त्या इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये येतात त्या या ॲफिडेविटमध्ये या रिपोर्टमध्ये त्या कमिटीनं सुप्रीम कोर्टाला सांगितलं आणि तो रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला जमा केलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याच्यामधले हायलाइटेड पॉईंट काय आहेत, तर ज्या फॅमिलीचा इन्कम 8 लाख किंवा 8 लाखापेक्षा कमी आहे अशा फॅमिली इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये येतात असं याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच काय तर 8 लाख ही सीमा निश्चित करण्यात आलेली आहे. 8 लाख किंवा 8 लाखापेक्षा कमी इन्कम असायला पाहिजे जर इकॉनॉमिकल विकर सेक्शनची सवलत मिळवायची असेल तर, किंवा इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये एखादी फॅमिली येणार असेल किंवा व्यक्ती येणार असेल तर. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या कुटुंबाला 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे तर त्यांना इकॉनॉमिकल विकर सेक्शनमधून वगळण्यात येईल असं सुद्धा याच्यामध्ये जाहीर करण्यात आले. त्याच प्रमाणात असेट जर त्यांच्या मालकीच्या एका प्रमाणाच्या बाहेर असतील तरीसुद्धा त्यांना त्याच्यातून वगळण्यात येऊ शकतं असं सुद्धा याच्यामध्ये रिपोर्टमध्ये जाहीर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि याच्यामुळं आता काय झालं तर जे चेंजेस काय झालेले आहेत किंवा पहिल्यासारखेच नियम याच्यामध्ये दिलेले असतील, हे नियम आता पुढे सुद्धा कंटिन्यू राहतील असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यातून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचा आहे, तर पहिला की पॉईंट याच्यामध्ये ओबीसीचा सुद्धा मॅटर आहे. म्हणजे ओबीसीचा नेमका क्रायटेरिया काय आहे आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनचा नेमका क्रायटेरिया काय आहे हे सुद्धा आता स्पष्ट झाले, ज्याच्यामध्ये गोंधळ होता. आणि हे इकॉनॉमिकल विकर सेक्शन न्यूजमध्ये काय आलं होतं तर एक्झाम मध्ये सवलत असेल, ॲडमिशन मिळवण्यामध्ये सवलत असेल किंवा जॉबमध्ये सवलत असेल, याच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला होता. अनेक पिटिशन दाखल होतं सुप्रीम कोर्टामध्ये. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टानं हे जे एक्सप्लेनेशन आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मागितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. म्हणजे याच्यातून की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की पहिला की पॉईंट इकॉनॉमिकल विकर सेक्शनशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे आणि ऑदर बॅकवर्ड क्लासेस विषयी सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. सर्व इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर इकॉनॉमिकल विकर सेक्शनशी रिलेटेड कमिटीज कोणकोणत्या होत्या, त्याचा क्रायटेरिया काय, म्हणजे त्याच्या रिकमेंडेशन त्या कमिटीच्या काय काय होत्या आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनची निर्मिती काय केली गेली याची सर्व इन्फॉर्मेशन तशीच इन्फॉर्मेशन आपल्याला ऑदर बॅकवर्ड क्लासेसची सुद्धा काढणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला? हे खरं तर पहिला की पॉईंट आपला होऊ शकतोय. त्याचबरोबर दुसरा की पॉईंट आणखी आपल्याला काय बघायचं आहे तर इकॉनॉमिकल विकर सेक्शन्स रिलेटेड किंवा ओबीसीस रिलेटेड सुप्रीम कोर्टाची कोणती केस आहे का किंवा सुप्रीम कोर्टाचं असं कोणतं जजमेंट आहे का ते विशेष करून आपण बघून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. हे 2 की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय. आणि हे जर सिलेबसचे रिलेशन याचं केलं ना आपण तर सिलेबस रिलेशन आपलं काय होऊ शकते तर याचा अभ्यास, या दोन्ही की पॉईंटचा अभ्यास आपण पॉलिटीच्या अंतर्गत करतो विशेष करून. आणि पॉलिटीचा जो अभ्यास आहे आपल्याला सिलेबसमध्ये कुठं दिला आहे तर GS सेकंडमध्ये दिला आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण म्हणू शकतोय. त्याचबरोबर हे जे ओबीसी असेल, इकॉनॉमिकल विकर सेक्शन असेल, अशा प्रकारची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठं दिलेली आहे का याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं तेवढंच आवश्यक होऊन बसतं. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची जी न्यूज आहे ती जनगणनेशी रिलेटेड आहे, पॉप्युलेशन म्हणजे सेन्ससशी रिलेटेड आहे. आणि सेन्सस जो म्हणजे सेन्सस डेटा कलेक्शन कधी ठरलं होतं तर एप्रिल 2020 पासून ठरलं होतं. तशा प्रकारची कारवाई सुद्धा सुरू होती. आता आपल्या देशामध्ये प्रत्येक 10 वर्षानंतर आपण जनगणना करत असतो. लोकसंख्या किती आहे त्याच्यातूनच आपल्याला समजतं. आणि त्याच्यामध्ये आणखी इम्प्रोव्हायझेशन केले की जातीच्या आधारावर कोणत्या कम्युनिटीचे किती लोक आहेत, त्याचबरोबर पुअरनेस त्यांच्यामध्ये किती आहे, म्हणजे पॉवर्टी किती आहे, अशा प्रकारे सुद्धा सेन्ससमध्ये सेन्ससच्या आधारे आपल्याला ही सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती समजते. आणि तोच सेन्ससची एक्सरसाइज जी आहे ती एप्रिल 2020 पासून सुरू झाली होती.
परंतु आता ती पोस्टपोन करण्याची विनंती केलेली आपल्याला पाहावयास मिळते. पोस्टपोन केलेली, जाहीर केलेली, विनंती नाही जाहीर केलेली आपल्याला पाहावयास मिळते. तशा प्रकारची विनंती रजिस्टर जनरल ऑफ इंडिया जी पोस्ट आहे RGIची, त्यांनी स्टेटला सुद्धा हे सांगितलं आहे की जून 2022 पर्यंत हे आपल्याला पुढे ढकलावं लागेल. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यातून पहिला की पॉईंट आहे, सेन्ससशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे की सेन्सस आपल्या देशामध्ये नेमका कधीपासून सुरू झाला जनगणना करण्यासाठी, याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे, याची हिस्ट्रीच्या दृष्टीतून आपण इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे की कधीपासून सुरुवात झाला, त्याचं महत्त्व काय आहे वगैरे वगैरे सर्व काय. हा पहिला की पॉईंट. दुसरा इथं एका पोस्टचा उल्लेख आला आहे, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया. मग ते रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाची पोस्ट काय आहे, त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, याची सर्व इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता सिलेबस रिलेशन जर याचं केलं तर पहिला की पॉईंट आपण बघितला तर तो हिस्टॉरिकल दृष्टीतून हिस्ट्रीच्या पर्स्पेक्टिव्हने त्याचा अभ्यास करा असं मी सांगितलं तुम्हाला. आणि हिस्ट्री जो आहे तो GS फर्स्टमध्ये येतो, त्यामुळं GS फर्स्टच्या दृष्टीतून तो पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि या पोस्टचा अभ्यास करणं, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय आहे, कशा पद्धतीने अपॉइंटमेंट होत असते, सर्व इन्फॉर्मेशन बघणं हे खऱ्या अर्थानं पॉलिटीमध्ये येतं. कोणतीही पोस्ट कॉन्स्टिट्युशनल आहे का नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे हे सर्व बघणं आणि त्याच्यामधले अपॉइंटमेंट बघणं, त्याच्यासाठी क्रायटेरिया कोणता आहे त्या व्यक्तीचे अपॉइंटमेंट करण्यासाठी हे बघणं, हे पॉलिटीमध्ये आपण अभ्यास करतो. म्हणजेच पॉलिटी जे आहे ते GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचे आहे. म्हणजे हा दुसरा पॉईंट GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. आणि होल ही न्यूज आहे ती GS फर्स्ट आणि GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काय नाही. पुढची न्यूज आहे ते अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे. विशेष करून तालिबान जेव्हापासून सत्तेमध्ये तिथं आलं आहे शस्त्राच्या जोरावरती, तेव्हापासून अनेक देशांच्या ज्या ॲम्बेसीज आहेत तिथं, दूतावास जे आहे तिथं ते बंद आहेत. परंतु तालिबानने हे जाहीर केलं आहे की ज्या ॲम्बसीज बंद आहेत त्या प्रत्येक देशानं अफगाणिस्तानमध्ये सुरू कराव्यात आणि त्याची सिक्युरिटीची पूर्ण जबाबदारी आमच्यावर आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारचं प्रॉमिस तालिबानकडून देण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि हे जे प्रॉमिस आहे, जेव्हा इंडियानं वॅक्सिनेशनची मदत आणि काही धान्य देण्याची मदत जाहीर केली त्यानंतर काही तासांमध्येच तशा प्रकारची अनाऊन्समेंट त्यांच्याकडून करण्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे तर पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे आणि तालिबान आल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत याची सर्व इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. हा जो की पॉईंट आहे तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. आणि इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास जो आहे तो आपण कुठं करतोय, GS सेकंडमध्ये करतोय. त्यामुळे GS सेकंडच्या दृष्टीतून हा पॉईंट महत्त्वाचा आहे असं म्हणू शकतो आपण. दुसरा की पॉईंट आपला काय आहे तर अफगाणिस्तानचा मॅप आपल्याला व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. वर्ल्ड मॅपवरती अफगाणिस्तानचं लोकेशन कशा पद्धतीने आहे ते लोकेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि हे जे लोकेशन बघतो आपण ते विशेष करून मॅप रिडिंगमध्ये येतं. आणि मॅप रिडिंग जे आहे तो जॉग्राफीचा एक पार्ट आहे आणि जॉग्राफीचा अभ्यास आपण GS फर्स्टमध्ये करतो. त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे असं या ठिकाणी आपण समजू शकतो. मग ही जी होल न्यूज आहे ती GS फर्स्ट आणि GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. मग आता इथंच गुगल मॅपच्या माध्यमातून आपण अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण वर्ल्ड मॅपवरती अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघू शकतोय. इथं आपल्याला अफगाणिस्तान पाहावयास मिळतोय आणि इथून आपली कंट्री इंडिया कुठं आहे तर या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. बाकी शेजारील कंट्री त्याच्यामध्ये पाकिस्तान येतं, त्याच्यामध्ये चायना येतं, त्याच्यामध्ये ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, इराण या महत्त्वाच्या अफगाणिस्तानच्या शेजारील कंट्रीज मानल्या जातात. बाकी टॉपोग्राफी अगोदर पण आपण अनेक वेळा बघितली, आता पण बघतो. इथं कॅस्पियन सी आहे, इकडं ब्लॅक सी आहे, इकडं तैरानियन सी आहे. विशेष करून इथं मेडिटरेनियन सीचा एरिया पाहावयास मिळतो. रेड सीचा एरिया हा आहे, गुल्फ ऑफ ॲडनचा एरिया हा आहे. हा जो एरिया आहे तो पर्शियन गुल्फचा एरिया आहे. हा जो एरिया आहे तो गुल्फ ऑफ ओमानचा एरिया म्हणून ओळखला जातो. आणि इकडं अरेबियन सी असलेला आपल्याला बघू शकतो आपण. हा एकंदरीत मॅप आपण अफगाणिस्तानचा बघण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानचं लोकेशन वर्ल्ड मॅपवरती नेमकं कशा पद्धतीचं आहे हे आपण विशेष करून याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ती विशेष करून स्वच्छ भारत मिशनशी रिलेटेड न्यूज आहे. स्वच्छ भारत मिशन फेज 2 सुरू आहे प्रोग्राम आणि त्या प्रोग्राममध्ये ओपन डेफिकेशन फ्री विलेजच्या दृष्टीतून स्टेटची पाहणी सुरू आहे. त्याच्यामध्ये तेलंगणानं बाजी मारलेली आपल्याला पाहावयास मिळते. तेलंगणामध्ये 96.74 अशा प्रकारचे विलेज आहेत पर्सेंटेजमध्ये की त्याच्यामध्ये ओपन डेफिकेशन अजिबात होत नाही. ते सर्व काही आपण मराठीमध्ये त्याला हागणदारी मुक्त गाव असं म्हणू शकतोय, ओपन डेफिकेशन फ्री विलेज असं म्हणू शकतोय. अशा गावांची संख्या तेलंगणामध्ये सगळ्यात जास्त असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी
पहिला नंबर त्याला आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर तमिळनाडू आहे आणि त्यानंतर कर्नाटक आहे. परंतु यांच्यातला डिफरन्स जर बघितला तर तो डिफरन्स डायरेक्ट 96% 35%वर 35%वर आला आहे तमिळनाडूचा, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 5%वरती आलेला आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे तेलंगणामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स त्याच्यासाठी घेतले जातात असं आपण या ठिकाणी समजू शकतोय. मग आता याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे, तर पहिला की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की तेलंगणामध्ये त्याच्या अगोदर आपल्याला खरं तर स्वच्छ भारत मिशन विषयीची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे की स्वच्छ भारत मिशन नेमकं काय आहे, कधीपासून लॉन्च केलं गेलं वगैरे वगैरे सर्व इन्फॉर्मेशन त्याची असायला पाहिजे. दुसरा की पॉईंट काय आहे, लोकेशन, तेलंगणाचं लोकेशन व्यवस्थित आपण बघून ठेवणं गरजेचं आहे इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन. आणि तो जो की पॉईंट आहे तो खऱ्या अर्थानं मॅप रिडिंगमध्ये येतो, जॉग्राफीमध्ये येतो, त्यामुळे तो GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचा असं आपण म्हणू शकतो. पहिला की पॉईंट आहे तो अशा प्रकारच्या स्कीम किंवा योजना असतात त्या प्रिलियममध्ये विचारल्या जातात, त्यामुळे प्रिलियमच्या दृष्टीतून पहिला की पॉईंट महत्त्वाचा असं आपण म्हणू शकतो. बाकी स्टेटचे सुद्धा तेलंगणाबरोबर लोकेशन बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कर्नाटक आहे, तमिळनाडू आहे, या दोन्ही स्टेटसुद्धा लोकेशन त्याच्याबरोबर बघणं गरजेचं आहे. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. मग याच्यातून ही न्यूज महत्त्वाची सिलेबसच्या दृष्टीतून कशी समजू शकतो आपण, तर GS फर्स्टच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काय नाही आहे. पुढं जी इमेज तुम्ही बघताय ती इमेज खऱ्या अर्थाने हिमाचल प्रदेशशी रिलेटेड आहे. आणि हिमाचल प्रदेशमध्ये विंटर मध्ये 5 दिवसांसाठी जो कार्निवल सण साजरा केला जातो, जो उत्सव साजरा केला जातो, त्याच्यामध्ये या महिला ट्रॅडिशनल फूड्स बनवत असताना आपल्याला पाहावयास मिळतात. पारंपरिक जे त्यांचं आपण म्हणू शकतो फूड आहे ते त्या बनवताना आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्यातून आपल्याला कार्निवल जो असतो त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे. कार्निवल जो फेस्टिवल आहे तो कशा पद्धतीचा असतो ते सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि त्या फेस्टिवलची इन्फॉर्मेशन घेणं हे कशासाठी गरजेचं आहे, तर सिलेबसचा विचार केला तर हेरिटेज अँड कल्चरच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं आहे. म्हणजेच GS फर्स्टच्या दृष्टीतून ते आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याची इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या फेस्टिवल्सवरती प्रिलियमला सुद्धा अनेक वेळा क्वेश्चन विचारलेला आहे आयोगानं. त्यामुळे प्रिलियमच्या दृष्टीतून सुद्धा हे महत्त्वाचं आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. दुसरा की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की हिमाचल प्रदेशचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे की हिमाचल प्रदेशचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते मॅप रिडिंगच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. मॅप रिडिंग जॉग्राफीचा एक विषय आहे आणि जॉग्राफी जी आहे ते GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरीत ही जी इमेज आहे ती GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण समजू शकतोय. पुढची न्यूज आहे वनस्पतीशास्त्राशी रिलेटेड. वनस्पती शास्त्रज्ञांना वेस्टर्न घाट रिजनमध्ये, पश्चिम घाटाच्या रिजनमध्ये 2 महत्त्वाच्या नवीन वनस्पती आढळलेल्या आहेत इथं असं या न्यूजमध्ये दिलं आहे. त्या वनस्पतीची नावं रिस्पेक्टिव्हली काय आहेत, तर ती फेमरिस्टायलिस सुनिल्ली अँड निओनोटिस प्रभुई अशा प्रकारची नावं त्या 2 वनस्पतींना दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि ह्या ज्या वनस्पती सापडलेल्या आहेत त्या रिस्पेक्टिव्हली कुठं सापडल्या आहेत, तर पश्चिम घाटामध्ये सापडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पोनमुडी हिल्स हा एक एरिया न्यूजमध्ये येतोय आणि चेम्ब्रापिक ग्रासलँड हा एक एरिया न्यूजमध्ये येत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतोय. पोनमुडी हिल्सचा जो ग्रासलँड एरिया आहे, हिरवळ आहे, त्याच्यामध्ये एक वनस्पती सापडली आणि चेम्ब्रापिक ग्रासलँड हा जो एरिया आहे ग्रासलँडचा तिथं एक वनस्पती सापडलेली इथं या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यामधून 2 डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा न्यूजमध्ये आले. त्याच्यामध्ये तिरुवनंतपुरम एक आहे आणि वायनाड आहे. हे सर्व रिलेटेड कोणाशी आहे, केरळा गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे, केरळा राज्याशी रिलेटेड आहे. आणि केरळामध्ये हे 2 वनस्पतींचा शोध वनस्पती शास्त्रज्ञांना लागलेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याच्यामध्ये योगदान SNM कॉलेज मलयंकरा हे एक कॉलेज आहे आणि MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन हे एक आहे आणि पय्यनूर कॉलेज नावाचं एक कॉलेज आहे. या सगळ्यांनी मिळून, इथल्या प्रोफेसर्सनी मिळून हा शोध लावलेला आपल्याला पाहावयास मिळते. त्यांना ही नवीन प्रजाती वनस्पतींच्या आढळलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. हे या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी निओनोटिस प्रभू या वनस्पतीविषयी सांगितले की 70 सेंटीमीटरपर्यंत ही याची लेंथ वाढू शकते. आणि बाकी ही जी फुलांची वनस्पती दिली त्याचं नाव आहे निओनोटिस प्रभुई आणि त्या वनस्पतीविषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन त्यांनी कलेक्ट केली. बाकी जी ही फेमरिस्टायलिस सुनिल्ली जी वनस्पती आहे त्या वनस्पतीविषयीची आणखी टोटली इन्फॉर्मेशन शास्त्रज्ञांना काढता आली नाही असं सुद्धा या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आता याच्यातून की पॉईंट पहिला सायन्सच्या दृष्टीतून महत्त्वाचा म्हणजे ह्या ज्या 2 नवीन वनस्पती सापडलेल्या आहेत
त्या वनस्पती ज्या सापडल्या त्यांची इन्फॉर्मेशन वरून अजून तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तो तुम्हाला यायला पाहिजे. त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड एरियाज मग पोनमुडी हिल्स ग्रासलँड असू द्या किंवा मग चेमरापी ग्रासलँड असू द्या, याचा एरिया काय आहे याची इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंटमध्ये झालं. दुसरा की पॉईंट काय आपला, तर इथं जो वेस्टर्न घाटचा एरिया दिला आहे, पश्चिम घाटाचा एरिया दिला आहे, त्या वेस्टर्न घाटचा जो अभ्यास आहे तो आपण व्यवस्थितरित्या करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जॉग्राफीच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं आहे, म्हणजेच GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. आणि पहिला की पॉईंट आपल्याला प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचा होता, ते सुद्धा आपण नोटीस इथं करायला पाहिजे. त्याचबरोबर वेस्टर्न घाट बरोबरच इथं जे पोनमुड हिल्स आहे आणि चेमरापी ग्रासलँड आहे, याचे सुद्धा जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन काय मिळते का, ते सुद्धा आपण दुसऱ्या की पॉईंट म्हणून बघणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. समजते तुम्हाला? एवढंच महत्त्वाचं या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे पेगासस स्पायवेअरशी रिलेटेड. सुप्रीम कोर्टाने क्लिअरली सांगितलं आहे की एखाद्या कोणत्या जरी व्यक्तीला असं वाटत असेल की या पेगाससच्या अंतर्गत माझा मोबाईल ट्रॅक केला जातोय, तर तो व्यक्ती रिपोर्ट करू शकतोय. त्या संदर्भात व्यवस्थित कारवाई केली जाईल, विशेष अशी कारवाई केली जाईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. पेगासस स्पायवेअर जास्त न्यूजमध्ये होता, त्यावेळेस आपण पेगाससवरती वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. पेगासस म्हणजे काय, त्याचे इम्पॅक्ट काय होऊ शकतात, तो कोणत्याही कंट्रीशी रिलेटेड आहे, ती सर्व इन्फॉर्मेशन आपण त्या लेक्चरमध्ये कव्हर केली. आणि त्या लेक्चरची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मी. त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला ते लेक्चर बघितल्यानंतर मिळून जाईल. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. फक्त याच्यामधून की पॉईंट हाच आहे की पेगासस स्पायवेअर जो आहे त्या स्पायवेअरविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ते लेक्चर बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित आपल्या मातृभाषेत मिळून जाईल. पुढची न्यूज आहे ती योगी आदित्यनाथ UPचे जे चीफ मिनिस्टर आहेत त्यांच्याशी रिलेटेड आहे. त्यांनी हे सांगितलं आहे की पार्टी आता UPमध्ये आणि बाकी आज त्याच्यावरती एडिटोरियलसुद्धा आहे. UPमध्ये आणि अनेक राज्यांमध्ये पुढं आता येणाऱ्या कालावधीमध्ये इलेक्शन होऊ घातलेले आहेत आणि त्या इलेक्शनमध्ये पार्टी सांगेल त्या सीटमधून, त्या एरियामधून मी इलेक्शन कंटेस्ट करायला तयार आहे. अशा प्रकारची घोषणा यांच्याकडून केलेली आपल्याला पाहावयास मिळते. परंतु हे जे इलेक्शन आहे ते न्यूजमध्ये का आहे, कारण कोविड-19च्या धर्तीवरती चीफ इलेक्शन कमिशनर यांनी सांगितलं होतं की हे आपण रद्द करायला पाहिजे, परंतु कोणत्याही पॉलिटिकल पार्टीने त्याला सपोर्ट केला नाही. उलट सांगितलं की हे जे आहेत इलेक्शन ते कंडक्ट केले जावेत. आणि तशा प्रकारची प्रेस कॉन्फरन्ससुद्धा घेण्यात आली होती चीफ इलेक्शन कमिशनर यांच्याकडून. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं ते आपल्याला व्यवस्थितरित्या बघणं गरजेचं आहे. समजते? त्यामुळे ही न्यूज खरं तर मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. फक्त याच्यामधून आपण एक घेऊ शकतोय की लोकेशन उत्तर प्रदेशचं व्यवस्थितरित्या बघून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. एवढंच इम्पॉर्टंट याच्यामध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज आपण बघण्याचा प्रयत्न करूया. पुढची न्यूज आहे ती एअर स्पोर्ट्सशी रिलेटेड न्यूज आहे. म्हणजे हवेमध्ये जे स्पोर्ट्स खेळले जातात ना, त्या स्पोर्ट्सशी रिलेटेड न्यूज ही असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये ॲरो मॉडेलिंग येतं, ॲरोबॅटिक्स येतं, ॲमॅट्युअर बिल्ट येतं, बलूनिंग येतं, ड्रोन्स त्यानंतर ग्लायडिंग आहे, हँग ग्लायडिंग आहे, पॅराग्लायडिंग आहे, मायक्रो ग्लायडिंग आहे. अशा प्रकारचे जे काही स्पोर्ट्स येतात जे विशेष करून हवेमध्ये खेळले जातात, त्याला गव्हर्नमेंट जास्त महत्त्व भविष्यामध्ये देताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याच्याशी रिलेटेड नवीन एअरपोर्ट्स पॉलिसीचा जो ड्राफ्ट आहे तो तयार केला गेला आहे. आणि त्या ड्राफ्टच्या अंतर्गत काय केले गेले, तरतुदी काय केल्या गेल्या, तर याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, अशा प्रकारचे एअर स्पोर्ट्सवरती नियंत्रण ठेवण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की याचं रेग्युलेशन करण्यासाठी अपेक्स गव्हर्निंग बॉडीची स्थापना केली जाणार आहे, ज्याला म्हटलं जाईल एअर स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया. ही ऑल इंडिया लेवलला कार्य करणारी फक्त एअर स्पोर्टला डेडिकेटेड केलेली संस्था असेल. त्याचबरोबर प्रत्येक स्पोर्ट्सची वेगवेगळे जे स्पोर्ट्स आहेत, आत्ता मी जसे काही प्रकार इथं सांगितले, तशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पोर्ट्ससाठी वेगवेगळे असोसिएशन्स फॉर इच एअर स्पोर्ट्स, म्हणजे वेगवेगळ्या स्पोर्ट्ससाठी वेगवेगळे असोसिएशन स्थापन करण्यात आलेले येणार आहेत आणि ते प्रत्येक स्पोर्ट्सचं रेग्युलेशन करण्याचं कार्य करतील. त्याचबरोबर याच्याशी संबंधित जी मिनिस्ट्री आहे ती मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन ही मिनिस्ट्री आहे आणि त्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत खऱ्या अर्थाने हे जे कार्य आहे ते भविष्यामध्ये चालू होईल असं सांगितलं. आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलला जे काही प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यामध्ये फेडरेशन एरोनॉटिक इंटरनॅशनल अशा प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत आणि आणखीसुद्धा इंटरनॅशनलला जे प्लॅटफॉर्म आहेत ते स्पर्धा ज्या भरवतात त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भारतीयांना भाग घेण्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये गव्हर्नमेंटचं प्रोत्साहन मिळणार आहे. परंतु जर असे प्रकारामध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असेल
अशा प्रकारामध्ये व्यवसायसुद्धा होऊ शकतो. मग तो व्यवसाय करण्यासाठी काही रेग्युलेशन्स यांच्यामार्फत घालून दिले जातील. म्हणजे जर समजा बंजी जम्पिंगसारखी बिझनेस आहे समजा एखाद्याचा, त्याच्यामध्ये मग याच्यामध्ये घालून दिलेल्या ज्या तरतुदी आहेत ड्राफ्टमधल्या त्या फुलफिल त्यांना करावं लागेल आणि त्याचं रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे. समजते तुम्हाला? म्हणजे एअर स्पोर्ट्स शिकण्यासाठी जरी आपण तिथे गेलो तर तिथं कोणीतरी असा असणार आहे की तो त्या प्रकारचा व्यवसाय करतोय. मग तो जो व्यावसायिक आहे त्याला त्या संबंधित जो स्पोर्ट्स आहे त्या जो संबंधित प्रकार आहे त्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन या FAIच्या अंतर्गत करावं लागेल. म्हणजेच एअर स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत करावं लागेल. समजते? आता समजा बलूनिंगचा व्यवसाय आहे. मग बलूनिंग जे काय विद्यार्थी शिकतायत किंवा बलूनिंगमध्ये इंटरेस्ट असणारे स्पोर्ट्समन येत आहेत, ते ज्यावेळेस जात आहेत त्यावेळेस त्यांच्या सेफ्टीचा विचार करता तशा प्रकारच्या गाईडलाईन्स या ड्राफ्टमध्ये घालून दिलेल्या आहेत. त्या व्यावसायिकांना जर त्या गाईडलाईन्स फॉलो केलं नाहीत किंवा ते नियम पाळले नाहीत तर तो जो रजिस्ट्रेशन आहे त्याचं ते रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं जाईल. त्याचबरोबर त्याच्यावरती कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते. विविध पेनल्टीसुद्धा त्याला लागू शकतायत, फाईनसुद्धा त्याला लागू शकतात. अशा प्रकारच्या तरतुदी या ड्राफ्टमध्ये केलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. जेणेकरून काय आहे तर एअर स्पोर्टला प्रोत्साहन पण मिळावं आणि एअर स्पोर्टमध्ये जाणारी जी व्यक्ती आहेत त्यांना सेफ्टी पण मिळावी आणि जे याच्याशी रिलेटेड व्यावसायिक आहेत अशा प्रकारच्या प्रकारामध्ये व्यवसाय करणारे त्या व्यावसायिकांना एक वेगळी दिशा मिळावी, त्यांचं एक वेगळ्या प्रकारे रेग्युलेशन व्हावं असं सुद्धा या ड्राफ्टमध्ये नियम दिलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याचबरोबर आता हे झालं व्यावसायिकांवरचं रिस्ट्रिक्शन आणि एअर स्पोर्ट्समध्ये जाणार आहे त्यांना प्रोत्साहन. त्याच्याबरोबर एक वेगळा पॉईंट काय तर जे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये जास्त प्रोत्साहन दिलं जाणार आहे. जसं की आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत भारतामध्येच अशा प्रकारचे जे इक्विपमेंट्स आहेत एअर स्पोर्ट्सशी रिलेटेड ते इक्विपमेंट्स उपलब्ध केले जाणार आहेत, तयार केले जाणार आहेत, जेणेकरून याच्या संबंधित जे व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांना स्वस्तामध्ये ते इक्विपमेंट्स मिळावे आणि ते व्यवसाय करू शकतील. त्याचबरोबर आता आपण याच्याशी रिलेटेड बरेच इक्विपमेंट्स विदेशातून मागवतोय. मग विदेशातून जो आपल्याला इम्पोर्ट ड्युटी द्यावी लागते ती इम्पोर्ट ड्युटीसुद्धा गव्हर्नमेंट आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत कमी करताना भविष्यात आपल्याला पाहाव्यास मिळेल. त्याचबरोबर या इक्विपमेंट्सवरती या व्यवसायावरती जो GST आहे तो GST 5% किंवा त्याच्यापेक्षा खाली आणण्याची विनंतीसुद्धा GST काउन्सिलला गव्हर्नमेंट करताना भविष्यामध्ये पाहाव्यास मिळेल. अशी सुद्धा तरतूद या ड्राफ्टमध्ये केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर अशा प्रकारचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचं या ड्राफ्टच्या अंतर्गत म्हणजे FAIच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी केले गेले आणि तो कोणत्या प्रकारचा व्यवसाय म्हणजे या स्पोर्ट्सपैकी कोणता प्रकारामध्ये ते व्यवसाय करतायत आणि त्याचं रजिस्ट्रेशन त्याला लागणारी इक्विपमेंट्स ती फुलफिल आहे का नाही, त्याला जे नियम घालून दिले तो व्यवसाय करण्यासाठी सेफ्टी नियम ते पाळले जात आहेत का नाही हे बघून त्याचं रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे. जर हे नियम फुलफिल होत नसतील तर ते रजिस्टर केलं जाणार नाही, ते कॅन्सल होईल, रिजेक्ट होईल. अशा प्रकारच्या तरतुदीसुद्धा याच्यामध्ये केलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. यामुळं 2 महत्त्वाच्या गोष्टी काय होत आहेत तर एअर स्पोर्ट म्हणजे हवेत खेळले जाणारे स्पोर्ट्स आहेत त्याला एक वेगळी चालना आता भविष्यामध्ये मिळताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये जे व्यावसायिक आहेत एअर स्पोर्ट्स रिलेटेड व्यवसाय करणारे त्यांनासुद्धा एक वेगळी दिशा मिळताना याच्या अंतर्गत आपल्याला पाहाव्यास मिळेल. त्याचबरोबर या एअर स्पोर्ट्ससाठी जो एअर स्पोर्ट्स खेळण्यासाठी जे एरिया आहेत ते एरियासुद्धा डिफाईन केले जाणार आहेत. फिक्स त्या एरियामध्येच फक्त अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी चालतील अशा प्रकारचं रेग्युलेशनसुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळणार. आणि त्याच्यामध्ये एरिया कोणकोणते येत आहेत आत्ता न्यूजमध्ये तर बीर बिलिंग इन हिमाचल प्रदेशमधला बीर बिलिंग हा एरिया आहे तो राखीव याच्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर गंगटोक इन सिक्कीममध्ये गंगटोकमधला एरिया आहे तो राखीव केला जाऊ शकतो. हडपसरमधला म्हणजे हा महाराष्ट्रामध्ये हडपसर एरिया आहे पुण्यामध्ये तो एरिया त्याच्यासाठी राखीव केला जाऊ शकतो. आणि वागामॉन इन केरळामधला वागामॉन जो एरिया आहे तो सुद्धा याच्यासाठी राखीव झोन केला जातो आणि त्या झोनला कंट्रोल झोन असं नाव दिलं जाईल. कंट्रोल झोन असं म्हटलं जाईल, नियंत्रित कक्ष असं त्याला म्हटलं जाईल. समजते तुम्हाला? ही खूप महत्त्वाची न्यूज आजची आपण म्हणू शकतो जे की मागं आपण काही वेळापूर्वी आपण बघितली होती की ती वनस्पतींशी रिलेटेड होती. नवीन 2 वनस्पती आढळलेल्या आहेत ती एक न्यूज आणि ही न्यूज खूप महत्त्वाची आहे आजच्या न्यूजपेपरमध्ये असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग याच्याशी रिलेटेड की पॉईंट या न्यूजमध्ये जे काही फॅक्ट्स दिलेले आहेत ते सर्व नोट डाऊन करून ठेवणं आणि त्याची वारंवार रिव्हिजन करणं हा पहिला की पॉईंट आपला. जे काही की पॉईंट्स दिले त्याच्यामध्ये मग ASFIचं
मी चुकून मागं तुम्हाला रजिस्ट्रेशन FAIच्या अंतर्गत करायचं असं म्हणलो, परंतु ते ASFIच्या अंतर्गत करायचं. त्याला आपण एअर स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया याच्या अंतर्गत त्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन होणार आहे. मी चुकून FAIच्या अंतर्गत म्हणलो आहे, ते फक्त दुरुस्त करा. मग हे जे ASFI आहे किंवा विविध स्पोर्ट्सच्या वेगवेगळे असोसिएशन त्याच्या अंतर्गत स्थापन केले जाणार आहेत, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला व्यवस्थितरित्या असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काय एअर स्पोर्टमध्ये खेळ येतात, स्पोर्ट्स येतात, हवेमध्ये खेळले जाणार, त्या स्पोर्ट्सची एक लिस्ट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. नेमकं ते स्पोर्ट्स कोणतं आहेत ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि हे जे एअर स्पोर्ट पॉलिसी आहे, एअर स्पोर्ट्स पॉलिसी आहे, ती मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे ही पॉलिसी केली जाते, ASFIचं कार्य काय आहे हे जर विचारलं तर ASFIचं कार्य काय, तर रेग्युलेशन करणं, त्या सर्टिफिकेशन देणं, कॉम्पिटिशन आयोजित करणं, अवॉर्ड देणं, पेनल्टीज लावणं, अशा प्रकारचे सर्व रेग्युलेशन्स रिलेटेड सर्व काय कार्य आहेत, प्रोत्साहन देण्याशी रिलेटेड सर्व काय कार्य आहेत, ते फेडरेशन ऑफ एअर म्हणजे हे FAI ही इंटरनॅशनल लेवलची, वारंवार कन्फ्युजन त्याच्यात होते, एअर स्पोर्ट फेडरेशनच्या अंतर्गत हे कार्य होताना आपल्याला पाहावयास मिळेल. त्यामुळे पहिला की पॉईंट याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. दुसरा की पॉईंट, इथं एरिया काय दिलेले आहेत त्या एरियांची जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या काढून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. समजते तुम्हाला? त्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्यामुळं ही जी न्यूज आहे ती खऱ्या अर्थानं प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाची असं आपण म्हणू शकतो, त्याचबरोबर GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचे असं या ठिकाणी आपण समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काय नाही आहे. पुढची महत्त्वाची न्यूज बघूया मग कोणती आहे ती. पुढची न्यूज आहे ती पाकिस्तानशी रिलेटेड आहे आणि पाकिस्तानबरोबर जे शस्त्रसंधीचा आपला पॅक्ट झाला आहे त्याचं उल्लंघन पाकिस्ताननं आणखी एकदा 1 जानेवारी रोजी केलं आहे, अशा प्रकारचा दावा आर्मीकडून आपल्या करण्यात येतो आणि त्याच्यामध्ये एकाचा मृत्यूसुद्धा झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. म्हणजे शांततेचा जे शस्त्रसंधीचं उल्लंघन, सीजफायरचं उल्लंघन आहे ते पाकिस्तान वारंवार करताना आपल्याला पाहाव्यास मिळते आणि तशाच प्रकारची कृती यांच्याकडून आतासुद्धा झालेली आपल्याला या न्यूजमध्ये पाहाव्यास मिळते. मग हा जो प्रकार झाला आहे तो लाईन ऑफ कंट्रोलच्या जवळ काश्मीर एरियामध्ये झालेला आपल्याला पाहाव्यास मिळते. कुपवारा डिस्ट्रिक्ट जो आहे त्या डिस्ट्रिक्टच्या आसपास तो प्रकार पाकिस्तानकडून केलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा, तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला पाकिस्तान इंडिया रिलेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला. आणि हा जो की पॉईंट आहे विशेष करून इंटरनॅशनल जो दिला आहे तो GS सेकंडच्या GS सेकंडमध्ये दिला आहे, त्यामुळे पहिला की पॉईंट GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. दुसरा की पॉईंट जो आहे तो विशेष करून आपल्याला कुपवारा डिस्ट्रिक्ट असेल, विशेष करून लाईन ऑफ कंट्रोल LOCचा एरिया काय आहे याची जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन बघायला पाहिजे, त्याचा जॉग्राफिकल मॅप बघायला पाहिजे. आणि जॉग्राफीच्या दृष्टीतून अभ्यास करणं हा GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचं असतं. GS फर्स्टमध्ये जॉग्राफी सब्जेक्ट दिला आहे आपल्याला. हे 2 की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करून व्यवस्थितरित्या ठेवू शकतो. मग ही जर न्यूज एकंदरीत बघितली आपण, ती 2 GSच्या दृष्टीतून महत्त्वाचे, त्याच्यामध्ये GS फर्स्ट आणि GS सेकंड या 2 पेपरच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये काय नाही. पुढची न्यूज आहे ती ऑक्सफॅम या ऑर्गनायझेशनशी रिलेटेड आहे आणि विशेष करून फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. इथं जी न्यूज बघतोय ती फ्रंट पेजलाच आपण थोडक्यात बघितली होती की अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे, त्यांना मदत आपण पाठवलेली आहे कोविड-19 वॅक्सिनची आणि धान्य काही प्रमाणात पाठवलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी घोषणा काय केली तालिबाननं, तर ज्या एम्बसीज आहेत विदेशातल्या ज्या अफगाणिस्तानमध्ये आहेत त्या बंद आहेत, त्या चालू कराव्यात, त्यांना संरक्षण टोटल दिलं जाईल, त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, अशा प्रकारचे प्रॉमिस तालिबानने केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. हे फ्रंट पेजलाच आपण बघितलं आणि त्याच्यामध्ये काय काय की पॉईंट बघायचे आहेत ते सुद्धा ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे. ही महत्त्वाची न्यूज खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो, कारण फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट जास्त न्यूजमध्ये खूप दिवसांपासून, त्यामुळे याच्यावरती मी वेगळं लेक्चरसुद्धा बनवलेलं आहे, कालच अपलोड केलं होतं 5-6च्या दरम्यान. तुम्ही बघितलं नसेल बघितलं तर बघून घ्या. फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट नेमका काय आहे, याच्यामध्ये काय काय नेमक्या तरतुदी आहेत, 2010 मधला ॲक्ट जो हा आहे आणि त्याचा अमेंडमेंट करून 2020मध्ये काय तरतुदी केल्या गेल्यात, हे सर्व इन्फॉर्मेशन त्या लेक्चरमध्ये मी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते लेक्चर आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये तुम्ही करंट बेस्ड इश्यू नावाच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला ते लेक्चर सापडेल. ते लेक्चर व्यवस्थितरित्या बघून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व काही FCRA संबंधीची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि त्या प्लेलिस्टची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्हाला व्यवस्थितरित्या तिथून लगेच ते लेक्चर सापडण्यास मदत होईल. मग याच्यामध्ये ऑक्सफॅम इंडिया नावाची जी ऑर्गनायझेशन आहे त्यांनी सांगितले की FCRA सारख्या कायद्यांमुळं सोशली
म्हणजे सामाजिक काम करण्यामध्ये कुठंतरी अडथळे निर्माण होत आहेत आणि कोविड-19 सारख्या पॅन्डेमिकमध्ये जे सामाजिक कार्य करत आहेत संस्था, त्यांना अशा प्रकारच्या रेग्युलेशन्समुळं खूप मोठ्या प्रमाणात अडथळा आत्तापर्यंत आला आहे, असा दावा ऑक्सफार्म इंडियाने केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्यामधून की पॉईंट हाच आहे की फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन घेणं, ज्याच्यावरती ऑलरेडी काल लेक्चर मी बनवले, आपल्या टेलिग्राम चॅनलवरपर्यंत अपलोड केलं आहे. त्या प्लेलिस्टची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या प्लेलिस्टचं नाव आहे करंट बेस्ड इशू. त्यामुळे ते लेक्चर बघून घ्या, डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आणि कोणताही मुद्दा जो न्यूजमध्ये असतो ना, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण आयोगाची टेंडन्सी काय, त्याच्यावरती कशा पद्धतीनं क्वेश्चन आयोग विचारेल काय सांगता येत नाही. वेगळ्याच पद्धतीने त्याच्यावरती क्वेश्चन येतो आणि त्याची मग डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे होती असं आपल्याला क्वेश्चन गेल्यानंतर हातातून समजतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक न्यूजमध्ये असणारा जो पॉईंट आहे तो डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यासाठीच मी न्यूजमध्ये असणारे जे घटक असतात, करंट बेस्ड जे इश्यू असतात, त्याच्यावरती वेगळं लेक्चर सखोलात बनवण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून त्याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला गेला तरी तुम्ही तो यशस्वीरित्या अटेम्प्ट करू शकू. जसं की FCRA वरती वेगळं लेक्चर कालच मी अपलोड केले. याच्या अगोदर पण अनेक घटकांवरती मी लेक्चर ऑलरेडी अपलोड करून ठेवलेले आहेत. त्यावेळेस आता अफगाणिस्तानचा इश्यू चालू होता, त्यावेळेस अफगाणिस्तानवरती बनवून ठेवलं होतं. त्यानंतर पेगासस स्पायवेअर विषयी मुद्दा चालू होता. पेगासस स्पायवेअर जास्त न्यूजमध्ये होता, त्यावेळेस पेगाससविषयी वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलं आहे. ऑलिम्पिकवरती मुद्दा जास्त ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस ऑलिम्पिकविषयीचं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलं आहे. अशा प्रकारचे करंट बेस्ड इश्यू नावाची लिस्ट आहे ना, ते करंट बेस्डवरतीच लेक्चर त्याच्यावरती मी वेगळं बनवत असतो. आपल्याला ज्या वेळेस वाटतं की करंटमधला हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरती वेगळं डिस्कस करणं गरजेचं आहे, त्यावेळेस त्याच्यावरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं असतं. त्यावेळेस तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळत राहते. तसाच मुद्दा आता फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्टचा जास्त न्यूजमध्ये आणि याच्यावरती मग क्वेश्चन येण्याची दाट शक्यता होते. त्याच्यामुळे याच्यावरती ऑलरेडी लेक्चर मी बनवून ठेवले. त्या प्लेलिस्टची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि त्या लेक्चरची थंबनेल जी आहे ती तुम्ही इथं बघू शकता. अशा प्रकारची थंबनेल त्या लेक्चरची आहे. ते लेक्चर बघून घ्या, म्हणजे हा जो करंटमधला मुद्दा आहे खूप महत्त्वाचा, तो तुम्हाला परफेक्ट होऊन जाईल. त्याची सखोल इन्फॉर्मेशन आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून मिळून जाईल. पुढची न्यूज आहे वॅक्सिनेशन्स रिलेटेड. आणि जसं की 3 जानेवारीपासून म्हणजे आजपासून 15 ते 17 वयोगटातील मुलांना सुद्धा वॅक्सिन दिलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ 6 लाख अशा मुलांचे रजिस्ट्रेशन कोविन प्लॅटफॉर्मवरती झालेलं आहे. अशी आकडेवारी कोविन प्लॅटफॉर्मवरून गव्हर्नमेंटनं आता जाहीर केलं आपल्याला पाहावयास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. आता वॅक्सिनेशन्स रिलेटेड की पॉईंट काढायचे झाले तर पहिलं तर वॅक्सिन किती प्रकारचे इंडियामध्ये कार्यरत आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्या इंडियन मेड किती आहेत आणि विदेशातून आपण घेतोय त्या किती आहेत, ती कोणती आहेत, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट काय होऊ शकतो तर कोविड-19चा नवीन व्हेरियंट जास्त न्यूजमध्ये, तो कोणता आहे तर ओमायक्रॉन आहे. आणि त्याच्यामुळेच आणखी एक व्हेरियंट न्यूजमध्ये कोणता येतो तर डेल्मायक्रॉन. त्यामुळं हे जे महत्त्वाचे नवीन व्हेरियंट आहेत ना, याच्याविषयीची सर्व इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जरी याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल तरी ती मोर दॅन सफिशियंट आहे. एवढं की पॉईंट खऱ्या अर्थानं या न्यूजमधून आपण घेऊ शकतोय. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणकोणते आहेत ते आपण डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. बघूयात महत्त्वाचं आजचं एडिटोरियल्स कोणतं आहे ते. आपलं जे पहिलं एडिटोरियल आहे ते विवेक कातजू यांनी लिहिलेलं एडिटोरियल आपण बघतोय. आणि विशेष करून एकंदरीत मुद्दा काय तर पाकिस्तानचा मुद्दा इथं मांडला गेला आहे एडिटोरियलमध्ये. आणि पाकिस्तानमध्ये त्यांची जी सिक्युरिटी पॉलिसी आहे, नॅशनल सिक्युरिटी कमिटी जी त्यांची आहे, त्या नॅशनल सिक्युरिटी कमिटीविषयी बोललं गेलं आहे. आणि त्याचबरोबर नॅशनल सिक्युरिटी पॉलिसी, आता त्यांची मीटिंग झाली नवीन, त्याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटी पॉलिसीविषयी बोललं गेलं. मग याच्यामध्ये कातजू जे आहेत लेखक एडिटोरियलचे, यांनी नवीन मुद्दा काय मांडला आहे तरी प्रत्येक जुने मुद्दे एडिटोरियलमध्ये कोणकोणते आहेत तर बॉर्डरलाईन सिक्युरिटीचं व्हायोलेशन, हे सीजफायरचं व्हायोलेशन वारंवार करत असतायत. त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या पॉझिटिव्ह अप्रोच यांचा इंडियाच्या दृष्टीने नसतोय, म्हणजे इंडियासोबत ट्रेड रिलेशन आपण चांगले करू शकतोय त्याच्यावरती हे कधी फोकस करत नाहीत. इंडियासोबत चांगल्या पद्धतीने रिलेशन डेव्हलप करण्यावरती कुठं कधी फोकस करत नाही आहेत. ते तर जुनेच मुद्दे आहेत. पण नवीन मुद्दा हा इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ह्यांची जी पॉलिसी, नॅशनल सिक्युरिटी पॉलिसी आहे, ती फक्त नावाला सिक्युरिटीची पॉलिसी आहे, परंतु हे शेजारील कंट्रीज, फॉर एक्झाम्पल इंडियाचं आपण म्हणू शकतो की त्या देशाशी कसं हेट आपण करू शकतो किंवा
जे हिट करणारे मुद्दे आहेत त्याच्यावरतीच जास्त हे चर्चा करत असतात। यांच्या नॅशनल सिक्युरिटीचा विचार फक्त नाव आहे नॅशनल सिक्युरिटी पॉलिसी। नॅशनल सिक्युरिटी काय म्हणजे काय, तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीतून आपण पावलं उचलायला पाहिजे। परंतु याच्यामध्ये जे काय डिस्कशन होईल नाही होईल, परंतु यांच्या ज्या पॉलिसीज असतात ते देशाला स्वतःच्या धोक्यात घालणारे पॉलिसी असतात। म्हणून तर यांचा आता कालच आपण फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स विषयी बोलत होतो, त्यावेळेस फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनं पाकिस्ताननं काय केलं तर ग्रे लिस्टमध्ये टाकले। ग्रे लिस्ट कोणत्या कंट्रीला मिळत असते, फाटफमध्ये फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्समध्ये जी कंट्री टेररिस्ट ऑर्गनायझेशनना फंडिंग करते, फिनान्शियल हेल्प करते, त्या कंट्रींना ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात येतं। आणि अजून जर यांनी बंद नाही केली, दुसरी वेळ आहे त्यांना ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची, आणखी जर यांनी ते बंद नाही केलं पूर्णतः तर यांना ब्लॅक लिस्टसुद्धा करू शकता येते, म्हणजे यांच्यावरती वेगवेगळे सँक्शनसुद्धा फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या अंतर्गत लावण्यात येतील। मग याच्यावरती यांनी कार्य करणं गरजेचं आहे, परंतु याच्यावरती हे कधीच कार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळत नाही। एखादी पॉलिसी म्हणून आणायची, परंतु ती दुसऱ्याच दृष्टिकोनातून त्याचा वापर करायचा, त्याचा उपयोग करायचा, अशा प्रकारची पॉलिसी यांची वारंवार असते। असा एक वेगळा पॉईंट लेखकानं या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचबरोबर अफगाणिस्तानशी रिलेटेड यांची पॉलिसी काय होती, तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानने यांनी मदत केली, ते तर सगळ्या जगानं बघितले। त्याचबरोबर याच्या अगोदरपासून चायनासोबत यांचं रिलेशन चांगलं राहिलेलं आहे, त्याच्यामुळं अनेक गोष्टींवरती ते चायनावरती डिपेंड आहेत। आणि आत्ता यांचा मनसूबा असा आहे की चायनानं त्यांची इकॉनॉमी जी आहे त्याला सपोर्ट करायला पाहिजे, त्यामुळं कदाचित पाकिस्तानची इकॉनॉमी आणखी डेव्हलप करू शकते, असं यांची विचारसरणी। परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारे चायनानं त्यांच्या इकॉनॉमीला हातभार लावलेला आपल्याला पाहावयास मिळत नाही। फक्त इंडियाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कदाचित चायनानं कधी तर मदत त्यांना केली असेल, परंतु अर्थव्यवस्था वर आणण्याच्या दृष्टीतून चायना मदत करेल असं भूतकाळ बघता तरी वाटत नाही, असं लेखकानं सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते। परंतु यांच्या आशा चायनाकडून आहेत, त्यामुळेच वारंवार चायनासोबत हे संलिप्त असलेले आपल्याला पाहावयास मिळतात। आणि एकंदरीत काय तर चायनाचं बॉर्डरवरून चायना आणि इंडिया डिस्प्यूट कॉमन आहे, आणि पाकिस्तान इंडिया बॉर्डरवरून डिस्प्यूट कॉमन आहे। त्यामुळं काय झाले तर चायना आणि पाकिस्तान एकत्रित येऊन इंडियावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवारच करत असतात, परंतु याचा इंडियाला कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही किंवा अर्थव्यवस्था धोक्यात येत नाही। याचं नुकसान खरं तर पाकिस्तानलाच होतं, हे पाकिस्तानच्या लक्षात येत नाही, कारण त्यांच्या अर्थव्यवस्थेकडे त्यांचं दुर्लक्ष आहे, त्यांच्या नॅशनल सिक्युरिटीकडे त्यांचं दुर्लक्ष आहे। त्यांचं फक्त लक्ष कशाकडे आहे की जी शेजारील कंट्री आहे त्यांना आपण कशा पद्धतीने त्रास देऊ शकतोय आणि त्यांच्या कंट्रीला धोका आपण कशा पद्धतीनं पोहोचवू शकतो, याच्यावरतीच लक्ष देता येत का काय, अशा प्रकारची सिच्युएशन तिथं आहे, असं लेखकानं एक शंका उपस्थित केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते। मग त्याच्यामध्ये तालिबानचा इश्यू, अफगाणिस्तानचा इश्यू दिला आहे, त्याच्यामध्ये चायनाची जे काय पोझिशन होती ती दिली आहे, त्याचबरोबर पाकिस्तानसुद्धा तशीच पोझिशन असलेली आपल्याला पाहाव्यास मिळाले होते। हे या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा एक वेगळा मुद्दा या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचबरोबर चायनाचा आणि पाकिस्तानसुद्धा एडिटोरियलमध्ये थोडं बोलण्याचा प्रयत्न केला आहे। ते काय बोललं गेले तर जी चायना आहे ती त्यांच्या इकॉनॉमीच्या दृष्टीतून जी काय पावलं उचल आहेत त्याच्यातून कदाचित पाकिस्तानला फायदा होऊ शकतो, असं सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते। परंतु इंटेन्शनली चायना त्यांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावेल असं कधी होणार नाही किंवा होण्याची शक्यता नाही भूतकाळ बघता, असं याच्यामध्ये विवेक कातजू यांनी सांगितलं आपल्याला पाहावयास मिळते। बाकी इम्पॉर्टंट या एरियामध्ये डिस्कस असं काय केलं नाही। याच्यामधून की पॉईंट काय बघायचे तर मग इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपले पाकिस्तानसोबतचे रिलेशन कशा पद्धतीचे आहे त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे। ऑलरेडी मी तुम्हाला सांगून ठेवले। चायनासोबतचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत याचा अभ्यास आपण करून ठेवणं गरजेचं आहे, तो सुद्धा आपण व्यवस्थितरित्या करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। आणि इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास जो आहे तो आपण GS सेकंडच्या दृष्टीतून करत असतो, त्यामुळे हे जे एडिटोरियल आहे ते GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो। त्याचबरोबर इथं अफगाणिस्तानचा एक वेगळा उल्लेख आहे, त्यामुळे अफगाणिस्तानशी रिलेटेड आपलं रिलेशन कसं आहे हे सुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे। फ्रंट पेजलाच आपण अफगाणिस्तानशी रिलेटेड न्यूज डिस्कस केली होती, तालिबानशी रिलेटेड न्यूज डिस्कस केली होती, त्यामुळं त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे। आणि याच्याशी रिलेटेड लेक्चरच्या शेवटी आपण वर्ल्ड मॅप पण बघूया आणि इंडिया पॉलिटिकल मॅप पण बघूया। जी काय स्टेट आता न्यूजमध्ये होते त्यांचं पण लोकेशन आपलं बघणं राहिले आणि ह्या इंटरनॅशनल लेवलचं लोकेशन पण बघणं राहिले, ते शेवटी लेक्चरच्या आपण डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया। एवढंच एडिटोरियल या एडिटोरियलमध्ये खरं तर महत्त्वाचं आहे। पुढचं जे एडिटोरियल आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे रिलेटेड एडिटोरियल आहे आणि आत्ता भविष्यामध्ये येणाऱ्या 2022मध्ये आता या वर्षी होऊ घातलेले इलेक्शन कोणकोणत्या स्टेटचे आहे तर गोवा आहे, मणिपूर आहे, उत्तर प्रदेश आहे, उत्तराखंड आहे आणि पंजाब आहे।
या राज्यांमधले इलेक्शन भविष्यामध्ये आता होताना आपल्याला पाहावयास मिळतील. परंतु ते इलेक्शन वापस घेणं चाललं होतं, मागे घेणं चाललं होतं. कारण काय तर ओमिक्रॉनचा फैलाव खूप मोठ्या प्रमाणात होतोय, कोविड-19चा फैलाव खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि ते रोखण्यासाठी ते खरं तर मागे घेणं गरजेचं होतं. परंतु काही दिवसांपूर्वीच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहेत, चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चंद्रा जे आहेत, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सांगितले की कोणतीही पॉलिटिकल पार्टी इलेक्शन मागे घेण्याला सपोर्ट करत नाही. त्यांचं सगळ्यांचं मत असं आहे की इलेक्शन व्हावं आणि ते झालंच पाहिजे, अशा प्रकारचं डिसिजन त्यांनी जाहीर केलं होतं. मग आता त्या दृष्टीतून आता जो कोड ऑफ कंडक्ट असतो आपला, त्याला आचारसंहिता सुद्धा आपण म्हणतो मराठीमध्ये, त्या आचारसंहितेमध्ये काय नवीन नियम ॲड करणं आपल्याला गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये नवीन नियम कोणते असायला पाहिजे, तर कोविड-19शी रिलेटेड नवीन नियम असायला पाहिजे. म्हणजे मास्क कंपल्सरी असायला पाहिजे, जिथं सभा कॅम्पेन जिथं होणार आहेत त्या कॅम्पेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं पाहिजे, तो एक आचारसंहितेचा नियम पाळायला पाहिजे, करायला पाहिजे. सॅनिटायझर वापरायला पाहिजे. म्हणजे जे जे कोविड-19ला रोखण्यासाठी जे नियम गव्हर्नमेंटने जाहीर केले आहेत ते नियम पाळण्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं आचारसंहितेतच तशा प्रकारचे नियम द्यायला पाहिजे. आणि अगोदर सुद्धा बिहार इलेक्शनमध्ये दिलं होतं असं या एडिटोरियलमध्ये लेखकानं सांगितलं आहे आपल्याला. मग ते नियम पाळले पाहिजे. आणि जे काय कॅम्पेनला परमिशन आहे, 100 लोकांची जर परमिशन तुम्ही देत असाल तर कोविड-19च्या धर्तीवर फक्त 50 लोकांचीच, म्हणजे 50% लोकांची परमिशन द्यायला पाहिजे, असं सुद्धा एक नियम करणं गरजेचं आहे. आणि तो केला सुद्धा आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अगोदर याच्यासुद्धा. त्यामुळं त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. एक वेगळी आचारसंहिता यावेळेस लागू करणं गरजेचं आहे, असं या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काय नाही आहे. याच्यामधून की पॉईंट आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. याच्याशी रिलेटेड घटनेमध्ये कोणकोणते आर्टिकल्स आहेत, याच्याशी रिलेटेड इंडाईस कोणता आहे, पार्ट कोणता आहे घटनेमध्ये, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाविषयीची असायला पाहिजे. त्याचबरोबर चीफ इलेक्शन कमिशनची नेमणूक कशा पद्धतीने होत असते, त्याचं क्वालिफिकेशन काय असतं, याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. इतर इलेक्शन कमिशनर जे असतात त्यांची नेमणूक कशी होत असते, त्यांचं क्वालिफिकेशन काय असते, म्हणजे एकंदरीत अपॉइंटमेंटची रचना काय आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. बाकी इम्पॉर्टंट या एडिटोरियलमध्ये असं काय नाही. त्यामुळे पुढचं महत्त्वाचं एडिटोरियल बघूयात आपण. पुढचं जे टोटल एडिटोरियल आहे ते एका स्कीमवरती रिलेटेड आहे, जी गव्हर्नमेंटनं जाहीर केली होती स्कीम 1 जानेवारी 2017 रोजी. त्या स्कीमचं नाव आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना किंवा स्कीम आपण त्याला म्हणू शकतो. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, त्याला PMMVY असं शॉर्ट फॉर्म त्याचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग ही जी योजना आहे ती कोणत्या धर्तीवरती, विशेष करून माता ज्या आहेत त्या मातांना प्रोटेक्ट करण्यासाठी, त्यांना मदत देण्यासाठी खरं तर ही योजना जाहीर केली होती गव्हर्नमेंटकडून 1 जानेवारी 2017 रोजी. आता काही त्याच्या अगोदर आकडेवारी दिली की चाइल्ड बर्थमध्ये जगामध्ये आपला 5वा नंबर लागतो. चाइल्ड बर्थच्या आकडेवारी जर बघितली आपल्याला तर 5व्या नंबरला आपण जास्त लहान मुलांना जन्म देणारे, म्हणजे बाळांना जन्म देणारे कंट्री आपण म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये आपली जर आकडेवारी बघितलं तर मेटर्नल मोर्टॅलिटी रेट, म्हणजे माता मृत्यू दर जो आहे आपला, 1 लाख मातांमागं 113 माता ज्या आहेत त्या मृत्युमुखी पडत आहेत. ही आकडेवारी सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग या आकडेवारीमध्ये सुधारणा करण्यासाठी खऱ्या अर्थानं ही योजना आणली गेली, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना. मातृत्व वंदना या शब्दातच आहे की ज्या लहान मुलांना बाळांना जन्म देणाऱ्या माता आहेत त्यांची प्रेग्नन्सीमध्ये आणि बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळाची आणि त्या मातेची काळजी घेण्यासाठी योजना एखादी असायला पाहिजे होती, असं गव्हर्नमेंटच्या लक्षात आल्यानंतर ही योजना आणलेली आपल्याला पाहावयास मिळतात. मग या योजनेनंतर कॅश इन्सेंटिव्ह त्या मातेला मदत केली जाते, कॅशमध्ये 5,000 तिच्या अकाउंटवरती किंवा पोस्ट ऑफिसमधल्या अकाउंटवरती जमा केले जातात, जेणेकरून ती त्या बाळाला व्यवस्थितरित्या सांभाळू शकेल आणि स्वतःला सुद्धा व्यवस्थितरित्या सांभाळू शकेल, असं या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ही जी योजना आहे ती ज्या प्रमाणात या योजनेनं काम करायला पाहिजे होतं, ज्या प्रमाणात या योजनेचं अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती, त्या प्रमाणात या योजनेची अंमलबजावणी झाली नाही, इम्प्लिमेंटेशन झालं नाही, असं आपल्याला ग्राउंड लेवलला आकडेवारी बघितल्यावर कळतं, असं या एडिटोरियलमध्ये सांगितलं आहे. या योजनेचा म्हणजे एम काय होतं या योजनेचं, जर प्रेग्नन्सीमध्ये एखादी अनऑर्गनाइज्ड सेक्टरशी, समजा वेट बेगारी करणारी एखादी महिला आहे किंवा शारीरिक कष्ट जास्त असणारं काम करणारी ती महिला आहे जी अनऑर्गनाइज्ड सेक्टरशी रिलेटेड आहे, ती जेव्हा प्रेग्नेंट असते त्यावेळेस तशा प्रकारचं कार्य ती करू शकत नाही. म्हणजेच काय झालं तर वेज लॉस झाला, म्हणजे तिचा पगार बुडाला. मग पगार बुडाला असताना ती स्वतःला आणि त्या बाळाला सांभाळू शकते का नाही, हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि त्या वेज लॉसच्या पिरियडमध्येच खऱ्या अर्थानं हे जे 5,000 रुपये या योजनेच्या अंतर्गत त्या महिलेला दिले जाणार आहेत, त्या मातेला दिले जाणार आहेत,
ते खऱ्या अर्थानं तिच्या आणि तिच्या बाळासाठी खूप उपयोगी ठरतील, हा खरं तर उद्देश या योजनेचा होता. परंतु तो ग्राउंड लेवलला बघितलं तर त्या प्रमाणात ती योजना कार्य करत नाहीत. त्याच्यामुळं प्रत्येक स्टेटनं काय केलं, बऱ्याच स्टेटनं स्वतःच्या अशा प्रकारच्या योजना जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग ओडिसाची ममता नावाची एक योजना आहे ओडिसा गव्हर्नमेंटची, आणि त्या ममता योजनेच्या अंतर्गत सुद्धा त्या महिलांना विविध सकस आहार आणि विविध प्रकारचे कॅश बेनिफिटसुद्धा दिले जातात, पैशामध्ये अमाऊंटसुद्धा दिले जातात. आणि या ममताचं जर सक्सेस बघितलं, या ओडिसामधल्या स्टेटमधल्या या योजनेचं जर सक्सेस बघितलं, त्याचं कंपॅरिझन प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेशी केलं, तर ममता ही योजना जी स्टेट लेवलला काम करते ती खूप यशस्वी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. याच्यामध्ये प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना जी आहे ती 2020-21चा परफॉर्मन्स बघितला तर त्याच्यामध्ये 52% रजिस्ट्रेशन जे आहे, नवीन मातांचं रजिस्ट्रेशन होतं त्याच्या अंतर्गत, ते 52% रजिस्ट्रेशन कमी झालेलं आहे. आणि त्याच कंपॅरिझनमध्ये जर ममता योजना बघितली तर त्याच्यामध्ये 57% रजिस्ट्रेशन जे आहे ते वाढलेलं आहे. बेनिफिशियर्स वुमन जे आहे त्या वाढलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच काय तर मातृत्व वंदना योजनेच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन होत नाही, याचा अर्थ त्या योजनेवरती बऱ्याच लोकांचा विश्वास नाही, त्यांना ग्राउंड लेवलला बेनिफिट तशा पद्धतीचे मिळत नाहीत, किंवा जर बेनिफिट मिळत असतील तर त्यांना जे फुलफिल करावं लागणारे कागदपत्र वगैरे आहेत ते कागदपत्र फुलफिल करण्यासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. खूप डिफिकल्ट ती प्रोसिजर जी आहे ती करून ठेवलेली आहे. त्यामुळं कदाचित ते तिथं त्यांचं रजिस्ट्रेशन करू शकत नाहीत. त्याच्या कंपॅरिझनमध्ये ममता जी योजना आहे ती ममता योजनामध्ये चांगल्या पद्धतीनं सहजरित्या रजिस्ट्रेशन त्या करू शकतात आणि सहजरित्या बेनिफिट्स मिळवू शकतात. त्यामुळं खऱ्या अर्थानं ती जी योजना आहे ती जास्त यशस्वी आहे, असा सुद्धा एक वेगळा अंदाज लेखकानं या एरोटेलमध्ये लावण्याचा प्रयत्न केला आहे. अमर पटनाईक हे या एरोटेलचे लेखक आहेत. समजते, हे वेगवेगळे पैलू एरोटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आता हे मातृत्व वंदना योजना आहे ना, त्याच्यामध्ये अनेक डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी सबमिट करावं लागतात. हजबंडचं आधार कार्ड असेल, संबंधित महिलेचं काय आयडेंटिटी प्रूफ असेल, इतर काय सर्टिफिकेट्स असतील, ती म्हणजे रजिस्टर करावी लागतात. आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा बेनिफिट मिळू शकतो. आणि ती थोडीशी किचकट प्रक्रिया असल्यामुळे सुद्धा याच्यामधलं रजिस्ट्रेशन जे आहे ते कमी झालेलं असेल, असा अंदाज अमर पटनाईक यांनी लावलेला आहे या एरोटेलमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय काय घ्यायचे, तर याच्यामध्ये उल्लेख काय काय आलेले आहेत, तर मातृत्व वंदना योजना जी आहे त्याच्याविषयी तर आपल्याला प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर दुसरं काय आहे तर स्टेट लेवलला अशा प्रकारच्या योजना कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या स्टेटमध्ये आहेत. ममतासारखी योजना ओडिसामध्ये जशी आहे तशा अनेक स्टेटमध्ये वेगवेगळ्या कोणकोणत्या स्कीम्स आहेत, योजना आहेत, त्यासुद्धा योजना बऱ्यापैकी आपण करून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. त्याचा अभ्यास आपण करून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. आणि या सगळ्यांशी रिलेटेड मिनिस्ट्री कोणती आहे तर मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आहे. ही मिनिस्ट्रीसुद्धा आपण लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं या एरोटेलच्या अंतर्गत. समजते तुम्हाला. बाकी इम्पॉर्टंट या एरोटेलमध्ये असं काही नाही आहे. हे एरोटेल डेडिकेट कशाला केलं गेले तर हे एरोटेल डेडिकेटच केलं गेले ते प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेला. त्यामुळे त्या योजनेसंदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन तर आपल्याला असायलाच पाहिजे. पुढचं जे एरोटेल आहे ते छोटंसं एरोटेल आपल्याला टेक्स्टाईल इंडस्ट्रीशी रिलेटेड एरोटेल आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि काही दिवसांपूर्वी GST काउन्सिलनं एमर्जन्सी मीटिंग घेऊन टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे टेक्स्टाईल प्रोडक्ट्सवरती जो 12% टॅक्स आहे तो कमी करून 5% स्थिर ठेवला होता. ही आपण न्यूज बघितली होती आणि त्याच्याशीच रिलेटेड हे एरोटेल आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याचा बेनिफिट कोणाकोणाला होणार आहे, एकतर कापसाचे जे शेतकरी आहेत, कापूस उत्पादित करणारे, अशा प्रकारे टेक्स्टाईल्स रिलेटेड जे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारचा भाव त्या कंपन्या देऊ शकतील, त्यांच्या कापसाला चांगल्या पद्धतीचा भाव मिळू शकेल. त्यामुळे त्यांचं कल्याण याच्यामध्ये या डिसिजनमुळं होणार आहे. त्याचबरोबर टेक्स्टाईल्स रिलेटेड जे काही इंडस्ट्रीज आहेत, इंडस्ट्रियलिस्ट्स जे आहेत, उद्योग जे टेक्स्टाईल्स रिलेटेड आहेत, त्यांनासुद्धा याचा खूप चांगल्या पद्धतीने बेनिफिट्स होऊ शकतो. आणि त्यांचे जे प्रोडक्ट टेक्स्टाईलचे आहेत ते स्वस्तात उपलब्ध करून ग्राहकांना देऊ शकतात आणि त्याचा इनडायरेक्टली ग्राहकांनासुद्धा भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. आणि चांगल्या पद्धतीनं एक बूस्टर आहे, एक प्रोत्साहन आहे त्यांना 5% टॅक्स करणं 12%वरून, हे या एरोटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मग 2 महत्त्वाचे प्रकार आहेत टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये, कापड उद्योगामध्ये. एक तर कापड मशीनवर बनतं तो एक प्रकार आहे, आणि एक हातानं बनवले जाणारे कपडे आहेत, हाताने विणले जाणारे कपडे आहेत, तो एक प्रकार आहे.
पण याच्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट आहे की हाताने बनवल्या जाणाऱ्या टेक्स्टाईलवरती जास्त टॅक्स बसतो, GST बसतो आणि मशीनवरती बनवलेला जो टेक्स्टाईल आहे, कापड आहे, त्याच्यावरती वेगळा GST म्हणजे थोडासा कमी GST बसतोय. त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. असा एक वेगळा की पॉईंट एडिटोरियलमध्ये या आर्टिकलमध्ये सांगण्याचा लेखकांना प्रयत्न केला आहे. बाकी टेक्स्टाईल्स रिलेटेड मग आपण काय काय बघायला पाहिजे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले की कापूस उत्पादित असणारी क्षेत्र कोणकोणते आहेत, कोणत्या प्रकारच्या मातीची गरज असते, सोयलची गरज असते कापूस उत्पादनासाठी, हे आपण बघून ठेवायचं आहे. क्षेत्र कोणकोणतं आहे कापूस उत्पादित क्षेत्र, ते आपण क्षेत्र बघून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि दुसरा काय, इंडस्ट्रीयलच्या दृष्टीतून टेक्स्टाईल इंडस्ट्री जिथं जास्त सक्सेसफुल झाले तो एरिया इंडियातला कुठला आहे किंवा जगातला कुठला आहे, ते सर्वसुद्धा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. इंडस्ट्रीच्या दृष्टीतून ते खूप महत्त्वाचं आहे, इकॉनॉमीच्या दृष्टीतून ते खूप महत्त्वाचं आहे. एवढंच एरोटेलमधून या घेऊ शकतो आपण. बाकी इम्पॉर्टंट एरोटेलमध्ये असं काही नाही आहे. पुढचं एरोटेल आहे ते आपले जे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहेत एस जयशंकर, त्यांच्याशी रिलेटेड एरोटेल आहे. हे एस जयशंकर ड्युटीवर असल्यापासून, त्या मिनिस्ट्रीवर असल्यापासून खूप चांगल्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या देशांची व्हिजिट आपली होते, वेगवेगळ्या देशांसोबत रिलेशन डेव्हलप होत आहेत. असं म्हणजे एकंदरीत एस जयशंकर ही पर्सनॅलिटी जी आहे त्या पर्सनॅलिटीला केंद्रबिंदू मानून हे एरोटेल लिहिले गेले. बाकी त्यांचे काय त्यांच्याविषयीची इन्फॉर्मेशन सोडता बाकी जे काय सांगितले ते तुम्हाला मी इथं सांगतोय. या कालावधीमध्ये आपण काय केले तर रशियासोबतचे रिलेशन चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलप करून ठेवलेले आहेत. USA सोबतचे रिलेशन, मग तो डोनाल्ड ट्रम्प यांचा कालावधी असू द्या किंवा आता जो बायडन यांचा कालावधी असू द्या, या दोन्ही कालावधीमध्ये आपण USA सोबतचं रिलेशन खूप स्ट्रॉंग केलेलं आहे, खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे, असं या एरोटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर इतर काय महत्त्वाच्या कंट्रीज आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं रिलेशन डेव्हलप करतोय आणि त्याच्यामध्ये नक्की आपण चांगल्या पद्धतीने यश मिळवेल असं सुद्धा आशा TP श्रीनिवासन यांनी या एरोटेलमध्ये व्यक्त केलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. बाकी ते पर्सनॅलिटी विशेष दिले ते काय आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही, परंतु ह्या ज्या कंट्रीज सांगितलेल्या आहेत, विशेष करून रशिया असेल, USA असेल, यांच्यासारख्या कंट्री आहेत. त्याच्यामध्ये मग जपानसुद्धा आपण घेऊ शकतो आहे. जपानसारखी कंट्री आहे. ह्या ज्या कंट्रीज आहेत त्यांच्यासोबत एक चांगलं बॉन्ड आपण निर्माण करतो आहे, चांगलं रिलेशन निर्माण करतो आहे, असं लेखकाने याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी इम्पॉर्टंट एरोटेलमध्ये असं काही नाही आहे. इथं आपला आजचा द हिंदू समाप्त होतं आहे. आजच्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या, ज्या काही महत्त्वाचे एडिटोरियल्स होते, ते मी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून आशा आहे की समजावून सांगू शकलो असेल. पण जसं की आपलं ठरलं आहे की लेक्चरच्या शेवटी आपल्याला काय बघायचं आहे तर मॅप बघायचं वर्ल्डचा आणि इंडियाचा. पहिल्यांदा वर्ल्डचा बघूया, मग कोणकोणते आज न्यूजमध्ये देश होते खऱ्या अर्थानं. आज चायना न्यूजमध्ये होता, मग चायनाचं लोकेशन इंडियापासून बघितलं आपण तर इथं आपण बघू शकतो. त्याचबरोबर आत्ताच मी जपानविषयी सांगत होतो तुम्हाला, जपानचं लोकेशन इथं आपण पाहू शकतो. त्याचबरोबर रशियाचं बघत होतं आपण, रशियाचं लोकेशन इंडियापासून या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. अफगाणिस्तानचं लोकेशन तर फ्रंट पेजला आपण न्यूज डिस्कस करत होतो त्यावेळेसच अफगाणिस्तानचं लोकेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवलं आहे. आणखी कंट्रीचं कोणत्या लोकेशन बघणं आपल्याला गरजेचं आहे तर आणखी म्हटलं तर त्याच्यामध्ये USAचं लोकेशन आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग ते जे USAचं लोकेशन आहे ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने इथं USAचं लोकेशन आपण बघू शकतो. इंडियापासून लोकेशन त्याचं बघितलं तर इंडिया इथं आपला आणि इथून या ठिकाणी आपण आलो तर इथं आपल्याला USAचं लोकेशन पाहावयास मिळते. इकडे कॅनडा आहे, खाली मेक्सिको आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मधला जो एरिया आहे तो नॉर्थ अटलांटिक ओशनचा एरिया असलेला आपल्याला पाहावयास मिळते. समजते तुम्हाला? हे जे महत्त्वाचे एरिया होते ते महत्त्वाचे एरिया आपण या मॅपवरती बघण्याचा प्रयत्न केला आज. आणि बाकी याला अनुसरून बाकीचे जे काय टॉपोग्राफी आहेत महत्त्वाच्या, त्या टॉपोग्राफी जर बघायचं झालं तर इकडं सी ऑफ ओखेट्स आहे, त्यानंतर इकडं सी ऑफ जपान आहे, जपान आणि नॉर्थ कोरिया साऊथ कोरियाच्या कंट्रीच्या मध्ये. इकडं ईस्ट चायना सी आहे, इकडं साऊथ चायना सी आहे, इथं फिलिपाईन्स सी आहे, गुल्फ ऑफ थायलंड इथं पाहाव्यास मिळतो आपल्याला. इथं म्यानमार कंट्री आहे, ती सुद्धा जास्त न्यूजमध्ये असते, इंडियापासून शेजारचीच कंट्री आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर इकडं पंदा सी आहे, ॲराफोरस सी आहे, इकडं ग्रेट ऑस्ट्रियन बाईट इथं असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. ऑस्ट्रेलिया जी कंट्री आहे ते इथं आपल्याला इंडियापासून पाहावयास मिळते. समजते? ही इतर टॉपोग्राफी इकडची जी आहे ती आपण पूर्वेकडची बघण्याचा प्रयत्न केला. आता इंडिया पॉलिटिकल मॅप बघूया आणि त्याच्यामध्ये जे स्टेट्स न्यूजमध्ये होते ना ते स्टेट बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण इंडिया पॉलिटिकल मॅप बघू शकतो. याच्यामध्ये त्यांनी इथं तेलंगणाचं लोकेशन दिलं नाही, इथं तेलंगणाचं लोकेशन आहे, हे फक्त लक्षात ठेवा. इथं मी करेक्शन करून तुम्हाला सांगितले, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी आता पहिल्यांदा त्या एअर स्पोर्ट्सशी रिलेटेड न्यूजमध्ये आपण न्यूजमध्ये काय काय बघितलं तर महाराष्ट्र न्यूजमध्ये होता, त्याच्यामध्ये
हिमाचल प्रदेश मला वाटतं न्यूजमध्ये होता. हे महत्त्वाचे घटक न्यूजमध्ये होते. बाकीसुद्धा होते न्यूजमध्ये, मग ते प्रत्येक स्टेट आपण बघण्याचा प्रयत्न करू. बाकी पहिल्यापासून जर सुरुवात केली उत्तरेकडून, तर जम्मू काश्मीर न्यूजमध्ये का होता? कारण LOC मध्ये पाकिस्ताननं सीज फायर केलं आपल्याला पाहावं, सीज फायरचं उल्लंघन केलं आपल्याला पाहावयास मिळालं. त्यामुळे जम्मू काश्मीरचं लोकेशन ज्यावेळेस आपण बघतोय त्यावेळेस जम्मू काश्मीरच्या शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये पंजाब आहे, हिमाचल प्रदेश आहे. आणि इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर पाकिस्तानची बाउंड्री टच करते, इथं अफगाणिस्तानची बाउंड्री टच करते आणि इकडं चायनाची बाउंड्री टच करते. त्याचबरोबर राजस्थान न्यूजमध्ये होता. राजस्थान न्यूजमध्ये वारंवारच असतोय. राजस्थानला जर स्टेटची बाउंड्री बघितली तर गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, त्यानंतर इकडे हरियाणा आहे, पंजाब आहे. आणि इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये पाकिस्तानची बाउंड्री त्याला टच होताना आपल्याला पाहावयास मिळते राजस्थानला. त्यानंतर गुजरात सुद्धा वारंवार न्यूजमध्ये असतं. हे गुजरातचं सुद्धा लोकेशन बघू शकताय. शेजारी राज्य बघितलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे आणि राजस्थान आहे. इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर पाकिस्तानची बाउंड्री गुजरातला शेअर होताना आपल्याला पाहावयास मिळते. उत्तर प्रदेश न्यूजमध्ये होतं. उत्तर प्रदेशचं लोकेशन बघत असताना उत्तराखंडची बाउंड्री टच करते, हरियाणाची बाउंड्री टच करते, दिल्लीची बाउंड्री टच करते, त्याचबरोबर राजस्थानची बाउंड्री टच करते मध्य प्रदेशची बाउंड्री टच करते, छत्तीसगडची बाउंड्री टच करते, झारखंड आहे, बिहार आहे. आणि इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये नेपाळची बाउंड्री टच करते. सिक्कीमसुद्धा न्यूजमध्ये होतं, त्या एअरस्पोर्ट्समुळंच गंगटोक न्यूजमध्ये होतं. सिक्कीमचे जर आपण लोकेशन बघितलं तर सिक्कीमला एकाच स्टेटची बाउंड्री टच करते, ते म्हणजे वेस्ट बेंगाल, पश्चिम बंगाल. आणि इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये नेपाळची बाउंड्री टच होते, भूतानची होते आणि चायनाची होते. या 3 देशांची बाउंड्री त्याला टच होत असताना आपल्याला पाहावयास मिळते. अरुणाचल प्रदेश वारंवार न्यूजमध्ये आहे, कालच्यापासून न्यूजमध्ये. त्याचं सुद्धा लोकेशन बघणं गरजेचं आहे, कारण चायनानं अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांना स्वतःची नावं त्यांच्या मॅपवरती दिलेली आपल्याला पाहावयास मिळतात, त्यामुळं जास्त न्यूजमध्ये. मग अरुणाचल प्रदेशचं लोकेशन बघत असताना स्टेट बाउंड्री कोणती टच करते तर आसामची बाउंड्री त्याला टच करते आणि नागालँडची बाउंड्री टच करते. या 2च राज्यांची बाउंड्री टच करते. आणि इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये भूतान आणि चायना आणि इकडं म्यानमार, या 3 कंट्रींची बाउंड्री अरुणाचल प्रदेशला शेअर होताना आपल्याला पाहावयास मिळते. समजते. त्याच्यामध्ये मग आता महाराष्ट्राची बाउंड्री, महाराष्ट्र पण न्यूजमध्ये, महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये गोवा आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे. इथं आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वेगवेगळे. हा एरिया तेलंगणा आहे, त्यामुळे तेलंगणाची बाउंड्री टच होते. इकडे छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे. आणि किनारपट्टीचा भाग जो आहे द अरेबियन सीच्या किनारपट्टी लाभलेली आहे. महाराष्ट्राला लाभले, गुजरातला लाभले, इकडं आला तर गोव्याला सुद्धा लाभले, कर्नाटकला लाभले, केरळाला लाभले. त्यामुळं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. बाकी तमिळनाडू, केरळासुद्धा न्यूजमध्ये होतं. मग केरळाचा विचार केला तर कर्नाटकची बाउंड्री शेअर होते, तमिळनाडूची बाउंड्री शेअर होते. आणि किनारपट्टीचा एरिया ऑब्वियस मी सांगितलं अरेबियन सीचा आहे. तमिळनाडू न्यूजमध्ये तमिळनाडूला केरळची बाउंड्री, कर्नाटकची बाउंड्री आणि आंध्र प्रदेशची बाउंड्री टच होते. आणि तमिळनाडूला जी किनारपट्टी लाभली आहे ती बे ऑफ बेंगॉलची किनारपट्टी म्हणू शकतो आपण लाभले. आणि शेजारील देश जर म्हटलं तर श्रीलंका, साऊथकडील देश आपल्याला त्याच्या जवळचा देश पाहावयास मिळतो. हे आपण जे काय स्टेट न्यूजमध्ये आहेत त्याचा मॅप बघण्याचा प्रयत्न केला. ओडिसासुद्धा न्यूजमध्ये, ओडिसा बघायचं राहिले आपलं. ओडिसाला किनारपट्टी जी लाभली ते बे ऑफ बेंगॉलची लाभली. स्टेट बाउंड्री ज्या आहेत त्या आंध्र प्रदेश आहेत, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, वेस्ट बेंगॉल आहे. या राज्यांची बाउंड्री ओडिसाला शेअर होत असताना आपल्याला पाहावयास मिळते. हे आपण प्रयत्न केला थोडक्यात लोकेशन, वेगवेगळे ठिकाणे जे आहेत त्या ठिकाणांचं लोकेशन बघण्याचा. बिहार पण आहे न्यूजमध्ये, बिहारचं पण लोकेशन या ठिकाणी तुम्ही बघू शकता. असे वेगवेगळे स्टेट अनेक न्यूजमध्ये असतात, तेव्हा त्याचं वारंवार लोकेशन आपण बघणं गरजेचं असतं, जेणेकरून मॅप जो आहे तो जवळजवळ आपला पाठ व्हायला पाहिजे. मॅपवरती सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले जातात डायरेक्ट मॅप देऊन. त्यामुळे तो मॅप कळण्यासाठी, तुम्हाला लक्षात राहण्यासाठी एक्सटेन्सिव्ह मॅप रिडिंग पाहिजे, वारंवार मॅप रिडिंग पाहिजे, जेणेकरून त्याच्यावरती तुमची कमांड येऊ शकेल. इथं आजचा आपला द हिंदूचं सर्व डिस्कशन मी समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल. आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तो पण जॉईन करा, जेणेकरून इतर काय मी क्वेश्चन तिथं अपलोड करत असतोय, इतर अपडेट्स लेक्चरचे अपलोड करत असतोय, त्या तुम्हाला वेळोवेळी समजतील. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.